मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे वंश परंपरा दास मी अंकित वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज खुना उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार प्रबोधने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा संजप्रबोधने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय जी दयाळ करुणाकराय जी दयाळ तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो करुणाकराजी दयाळ करुणाकराजी दयाळ ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला माझ्या वडिलांची मिराशिगा देवा माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 3 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाशी भांडतायत विठाला 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 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे देवाशी संवाद साधत असताना आज भांडतायत पण भांडत असताना तुकाराम महाराज त्याला जाणीव करून देतात बाबा भांडणे एवढं बळ माझ्याकडे आहे हे तू लक्षात ठेव त्याच्यामुळे
बळेविन शक्ती बोलू नये त्यातला मी नाही. तेवढं बळ आहे म्हणून सांगतोय. आहे बळ म्हणून मी काढणार नाही पळ. मी काय बोलतोय तुला लक्ष देऊन ऐकावं लागेल. बळ जे आहे ना ते हरिभक्तीचं वतनाने मला मिळालेलं आहे, ते आजचं नाही. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा चरणसेवेची जी मिराशी आहे ना ते आजची नाही, वाडवडिलांकडून माझ्याकडे चालत आलेली. आणि ऐक, ती मिळालेली मिराशी, मिळालेलं वतन म्हणजे काय आमच्या कुळाला बक्षिसीने मिळालेलं नाही किंवा अनुदानातून मिळलेलं नाही. ती नाही बक्षिसी, नाही अनुदान. आमच्या वाडवडिलांनी त्याकरता उपसलेत कष्ट. काय केले महाराज बोलतात, उपवास, पारणी, राखीला दारवंटा, हे सगळं केलं त्यांनी. पण हे सगळं करत असताना जातानी मात्र आमच्या हवाली केला भोगवटा आम्हा लागी. म्हणून मी तुला देवा सांगतोय, ऐक, मी आजकालचा आयऱ्या गैऱ्यातला भक्त नाही. आयरा गैरा सांगण्याकरता हे सत्याचं कीर्तन नाही, समजून घ्या. महाराज बोलतात, वंश परंपरा दास मी अंकित. म्हणून मी तुला सांगतोय, तुला माझा अंगीकार करावा लागेल. जर तू मला मोकलण्याचा विचार करत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, मला मोकलण्यामध्ये माझी लाज नाही जाणार, जाणारी लाज तुझी जाणार आहे. तू का मोकलिता लाज कोणा, नेमकं ठरव तू काय करायचं. विठाला आजची असणारी ही नियोजित कीर्तन सेवा वैकुंठवासी बबनराव बाबूराव पंडित यांचं प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न होत असताना ही नियोजित कीर्तन सेवा आहे. दोन्ही चिरंजीव हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज बबनराव पंडित, संतोषराव बबनराव पंडित आणि या कुटुंबाचं मातृत्व म्हणजेच वैकुंठवासी बबनराव यांच्या पत्नी श्रीमती पुष्पा बबन पंडित या दोनही मुलांनी कर्तव्य बुद्धीने आज वर्ष श्राद्धाचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम होत असताना विधिवत पूजा पार पडलेली आहे. आणि संकीर्तन सेवेकरता या ठिकाणी आपण प्रारंभ करतोय. महाराज बोलतात, जो जन्माला आलाय त्याचा जर मृत्यू निश्चित असेल तर एक लक्षात घ्या, महाराज बोलतात जन्माला आलात म्हणजे एक दिवस मरावं लागणार आहे आणि एक दिवस मरावं लागणार आहे, याचा अर्थ मृत्यूनंतरचा तुमचा प्रवास संपणार आहे असा कुणी विचार करायचा नाही. विठाला आपल्याला मिळालेलं जे जीवन आहे ना, आपल्याला मिळालेलं जे जीवन आहे त्याची कसलीच गॅरंटी नाही. काय म्हणता अण्णा? ते चालूच राहणार आहे आता. ती चला विठाला विठाला तुम्हाला मिळालेलं जीवन म्हणजे महाराज बोलतात त्या जीवनाची कसलीच गॅरंटी नाही. इथं गॅरंटी फक्त एकाच गोष्टीची, त्याचं नाव आहे मृत्यू. याच्या पलीकडे आत्मविश्वासाने माझ्या जीवनात काय घडू शकतं हे कोणी सांगायच्या भानगडीत पडू
नये. विठाला विठाला. विठाल 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 विठाल. पण मृत्यूच्या पश्चात एखादी व्यक्ती ज्यावेळेस मृत पावती, महाराज बोलतात त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या वंशजाने क्रियाकर्म करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. महाराज बोलतात जर ते कर्तव्य नाहीच पार पाडताल तर निश्चितपणे पितर त्यांच्या नावाने बोटं मोडल्याशिवाय राहणार नाही. कदाचित ते असे म्हणतील असा दुराचारी पुत्र जन्माला नसता आला तरी चाललं असतं. याचा अर्थ मृत व्यक्तीच्या पश्चात वंशजांनी त्यांची क्रियाकर्म ही केलीच पाहिजे एक स्वतःचं कर्तव्य म्हणून. आणि मग महाराज बोलतात स्वतःचं कर्तव्य म्हणून तर ती केलीच पाहिजे, पण वाडवडिलांचे त्या पितरांचे आशीर्वाद मिळावे म्हणून सुद्धा त्या क्रिया केल्याच पाहिजे. नाही केलं तर तुमच्या नावाने ते बोटं मोडणार आहेत आणि केलं तर निश्चितपणे तुम्हाला आशीर्वाद सुद्धा देणार आहे. आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला. आहा कटाचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला. तुका म्हणे पितू आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सर्व काळ. कल्याण इच्छिते सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सर्व काळ. कल्याण इच्छिते सर्व काळ. सर्व काळ. ऐका, या क्रियाकर्म करण्याचे फायदे आणि तोटे मी दोन्ही तुमच्या समोर मांडले आणि दोन्हीला पूरक असणारं प्रमाण मी एकाच वेळेला दिलेले. तुम्ही कितपत लक्षपूर्वक ऐकलं मला माहित नाही. महाराज बोलतात ते पितर आशीर्वादही देणारे, नाहीच ते क्रियाकर्म घडलं तर कदाचित तुम्हाला ते शाप द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. मग जर आपलं इति कर्तव्य जर ते असेल तर मी म्हणतोय कर्तव्याला कुणीही मुक्ता कामा नये. विठाला वडिलांचं श्राद्ध आहे. एखाद्या घरातील बाप जाणं ही घटना, एखाद्या घरातील बाप जाणं म्हणजे ती फक्त बापाची पोकळी निर्माण होत नाही, मग बापाच्या जाण्याबरोबर मुलांचं असणारं बळ सुद्धा कधी निघून जातं ते त्यांना कळत नाही. म्हणून महाराज बोलतात सगळ्यात महत्वाची बाब जर कोणती असेल ना, जोपर्यंत हयातीत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करायला शिका. विठाला विठाला. आता ही वर्ष श्राद्धाची कीर्तन तुम्ही कायमच ऐकता. आई बाप या विषयाच्या संबंधाने बोललंही जातं. आई म्हणजे महिलेचं असेल तर आईविषयी बोललं जातं, पुरुषाचं असेल तर वडिलाविषयी बोललं जातं. पण बऱ्याच वेळा बोलताना असं जाणवतं की आईविषयी जास्तच बोललं जातं. आईविषयी जास्तच बोललं जातं हे माना हलवून बसलेले बाप कबूल करतायत. मान्य, बापाने कदाचित 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वाढवलेलं नसेल, पण लेकराचं उज्ज्वल भवितव्य घडवत असताना त्याने क्षणाक्षणाला आपल्या पोटाला चिमटे घेतलेत. याची जाणीव मात्र फक्त बापालाच आहे. बापाने कदाचित प्रसूतीच्या वेदना सहन केलेल्या नसतील, पण आपल्या मुलांच्या वाट्याला चांगले दिवस यावेत याकरता प्रयत्न करत असताना ज्या ज्या वेळेला त्याची अवहेलना झाली, अपमान वाट्याला आले, त्या वेळेला मात्र ते सगळे त्यांनी सहन केले. ते मात्र केवळ लेकराकरता केले हे मात्र विसरता कामा नये. काय होतं बरं का,
आईचं प्रेम सगळ्यांनाच जाणवतं, आईचं प्रेम सगळ्यांनाच जाणवतं, पण वडिलांचं प्रेम दिसत नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. आई ही तुमच्या जीवन मंदिराचा कळस आहे, तर बाप हा तुमच्या जीवन मंदिराचा पाया आहे. बाप करी जोडी लेकुराचे ओडी, बाप करी जोडी लेकुराचे बाप करी जोडी लेकुराची ओडी, बाप करी जोडी लेकुराची ओडी. आपुले कुरवंडी वाढोणी, आपुले कुरवंडी वाढोणी, आपुवारी जोडी लेकुराचे ओडी. एकाएकी केला निराशीचा धार, आपले कुरवंडी आपले कुरवंडी वाढोणी. एकाएकी केला निराशीचा धार, एकाएकी केला निराशीचा गाणी. तुमच्या सगळ्यांच्याच पाठातली प्रमाण कीर्तनात येणार आहे. फक्त फिट वाक्याला नीट बसेल असं दिलं म्हणजे मेळ बसेल मला. विठाला विठाला ऐका, मी तुम्हाला सांगत होतो आईचं प्रेम सगळ्यांना दिसतं, पण बापाचं प्रेम मात्र दिसत नाही. याचं कारण आहे पहा, आई हा तुमच्या जीवन मंदिराचा कळस आहे, तर बाप हा तुमच्या जीवन मंदिराचा पाया आहे. तुमच्या जीवन मंदिराचा डाम डौल जो उभा आहे ना, याला कारण जर काय असेल ना, तर त्या मंदिराचा पाया भक्कम आहे. दिसतो कळस, पाया दिसत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. पाया होण्याकरता अगोदर गाडून घ्यावं लागतं, आणि एकदा गाडून घेतलं की मग मात्र ते नजरेआड होतं. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, बाप प्रेम करत नाही असं कोणी समजायचं कारण नाही. विठाला आयुष्यभर जर बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आता ओढून घेतलं असं जर बाप आपल्याविषयी जीवन जगत असेल, तर मला वाटते त्यांच्या मृत्यू पश्चात ती क्रिया कर्म करणं आपलं कर्तव्य निश्चितपणे आहे. मुळातच एक लक्षात घ्या, आपल्या संस्कृतीने जी विचारधारा प्रवाहित केलेली ती विचारधारा अशी आहे पहा. देवाची जयंती साजरी केली जाते, महापुरुषाची पुण्यतिथी साजरी केली जाते, आणि तुमचं आमचं वर्ष श्राद्ध केलं जातं. देवाची जयंती, महापुरुषाची जयंती हल्ली करतात. देवाची जयंती म्हणतोय मी, देवाची जयंती महापुरुषाची जयंती तुम्हाला माहिती आहे. पण मी याही पुढे जाऊन बोलेल. या भारतीय भूमीचं वैशिष्ट्य असे, या भारतीय भूमीमध्ये देवाची जयंती साजरी केली जाते याच्यात नवल नाही, महापुरुषांची जयंती साजरी केली जाते याच्यात नवल नाही. या भारत भूमीमध्ये ग्रंथांची सुद्धा जयंती साजरी केली जाते. याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध एकादशी आहे श्रीमद भगवत गीता जयंती. काय गीतेचं आपल्या जीवनामध्ये स्थान? ज्ञानोबाराय बोलतात, ती आमची माय आहे आणि गीता हाच आमचा बाप आहे. गीता निष्कपट माय, बाप बाप ग्रंथ गीता. मला वाटते जगाच्या बाजारामध्ये फिरत असताना लेकराने आपण चुकू नये असं वाटत असेल तर त्याचं एकच काम असतं, काय? आई बापाचं बोट सोडायचं नसतं. विठाला विठाला आई बाप कळले ना? मी गीतेला अनुसरून बोलतो. देवाला संतृप्त होण्याकरता कृष्ण रूपी गायीने अर्जुन रूपी वासराला दिलेला दुधाचा पाहणा, की जो अर्जुनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाला पुरून उरेल एवढा शिल्लक साठा दिला, त्याचं नाव आहे गीता. विठाला विठाला मी तुमच्या
तुमच्याशी संवाद साधत होतो की या भारत भूमीचं वैशिष्ट्य असे, इथे फक्त महापुरुषांची जयंती साजरी केली जाते, याच्यात नवल नाही, इथे ग्रंथांची सुद्धा जयंती साजरी केली जाते. आहे या महिन्यातला एक पर्व काळ आहे. याच महिन्यात मध्ये तुम्ही भगवान दत्तात्रयांची जयंती सुद्धा साजरी करताल ना. उत्पत्ती, स्थिती, लय ही सृष्टीचक्राची 3 कार्य आहेत. ही 3 कार्य करणाऱ्या देवता सुद्धा विभिन्न आहे. या 3ही देवता वेगवेगळ्या रूपाने अवतीर्ण सुद्धा झाल्या, पण या 3ही देवता, 3ही शक्ती एकत्रित घेऊन एका ठाई जर एकवटल्या असतील ना, तर ते केवळ भगवान दत्तात्रयांच्या अवतारामध्येच करायची ती ही जयंती आपल्याला साजरी. म्हणून मी तुम्हाला बोलतोय की जयंती ही महापुरुषांची किंबहुना परमात्म्याची केली जाते, पण तुमचं आमचं केलं जातं ते वर्ष श्राद्ध केलं जातं. पण जगद्गुरु तुकाराम महाराज थोडा आपल्याला चिमटा असा काढतात. महाराज बोलतात, अरे मेल्यानंतर या क्रियाकर्म करा, केल्याच पाहिजे, पण हे सगळं करत असताना जर जिवंतपणे तुम्ही दुर्लक्षित करत असताल तर मग मात्र मी त्याला किंमत द्यायला तयार नाही. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चालवा चालवी, हे तो चालवा चालवी. हो भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चालवा चालवी, हे तो चालवा चालवी. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चालवा चालवी. महाराज बोलतात मग मात्र मला थोडं ते खटकेल, पण महाराज बोलतात जिवंतपणे जिवंतपणे होणार आहे ना. विठाला जिवंतपणे आदर जरूर करा. ज्ञानोबाराय बोलतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. शरीर त्यांच्या चरणावर वाहून त्यांची सेवा करा, एवढी सेवा करा महाराज बोलतायत. आणि ती केलीच पाहिजे. का केली पाहिजे महाराज बोलतायत, त्याचं कारण आहे, ज्या दिवशी विठाला विठाला ज्या दिवशी तो बाप बनला त्या दिवसापासून त्याचं जगणं सगळं लेकरांकरता त्याने समर्पित करून टाकलं. कोणताही बाप असू द्या, त्याची अपेक्षा एकच असते, मला जास्तीत जास्त मिळवता येईल तेवढं मी मिळवणार, आणि मिळवलेलं जेवढं आहे तेवढं माझ्या मुलांना देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. प्रत्येक बापाची हीच ओढ असते पा, प्रत्येक बापाची. महाराज बोलतात द्या, ठेवा दिलाच पाहिजे. वाढ वडिलांनी आपल्या लेकरांना ठेवा दिला पाहिजे, पण ठेवा देताना काय ठेवा दिला पाहिजे हे तुकाराम महाराजांकडून शिकावं. महाराज बोलतात ठेवा म्हटलं की तुम्हाला काय आठवणार आहे? मुलाला आपण दिलं पाहिजे, आपल्या पश्चातही त्याचं चांगलं चाललं पाहिजे, म्हणून आपण काय कमवतो? आळंदीला गेल्यावर 10-12 ज्ञानेश्वरी घेऊन येतो. तुम्हीच नाही म्हणताय राव. कमवतो काय आपण? सगळं धनच ना. तुकोबराय काय म्हणतात माहिती का? साचवुनी धन, साचवुनी धन, साचवुनी धन, साचवुनी धन, साचवुनी मरे धन, साचवुनी मरे धन, साचवुनी मरे धन, साचवुनी मरे धन. लावी पोरासी भांडण, लावी पोरासी भांडण, लावी पोरासी भांडण, लावी पोरासी भांडण. महाराज बोलतात काय केलं त्याने? साचवुनी धन लावी पोरासी भांडण, नाही नारायण तुका म्हणे स्मरला. काय वाट्याला आलं सांगा बरं? साठवलं, भरपूर साठवलं. मी म्हणतो एवढं बी साठवून आहे बरं का माणसाने. बाप आजारी पडल्यानंतर डॉक्टरला बोलवायच्या आधी वकिलाला बोलवायची वेळ यावी, बरोबर ना? एवढं तरी साठवू नये. साठवू नये या मताचा मी नाही,
साठवलंच पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, मला चांगलं कळतंय, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ते धन कमवलंच पाहिजे, प्रश्नच नाही. पण मिळवलेलं धन जर हरामीचा पैसा असेल ना, तर महाराज बोलतात हरामीने मिळवलेलं धन कधी चांगलं वागू देत नाही. हरामीने मिळवलेलं धन मस्ती करायला शिकवतं आणि ती मस्तीच कधी कधी त्याच्या जीवनाचं वाटोळं करते. महाराज बोलतात मिळवायचे ना, घामाने मिळवा, कष्टाने मिळवा. आणि कष्टाने जर श्रीमंत होताल ना, तर कदाचित तीच श्रीमंती तुम्हाला समाधानाची उंची गाठून देईल. म्हणून नीट ऐका, आपल्या श्रीमंतीला नीतीची किनार असावी. लोकांकडून लुबाडलेला पैसा, त्याचा बांधला बांगला, त्याची केली वास्तुशांती, ईशान्येला मांडलं देवघर. हे वास्तुशास्त्राचं सांगतोय तुम्हाला मी, बरं का. आपल्या पैशाला, आपल्या धनाला नीतीची किनार असावी. नाही तर लोकांना लुबाडून धन आणताल, त्याचा बंगला बांधताल, वास्तुशास्त्रानुसार बांधताल, ईशान्येला देवघर करताल. त्या देवघरात देव जरी ठेवले आणि ते रोज जरी पूजले, तरी त्या देवघरातले देव सुद्धा तुमच्या वास्तूला शांती वाट्याला येऊ देणार नाही. तर घरात राहणाऱ्याचं वाटोळं होईल. मी काय नवीन सांगावं लागतंय तुम्हाला. शब्द काय आहेत महाराजांचे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच कधी, उदास विचारे वेच कधी. जोडणी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. गेंदे ना गेंदे. जोडून या धन उत्तम व्यवहारे म्हटले. उत्तम व्यवहाराने ते मिळवाना नाही. कोण म्हणले तुम्हाला मिळवायला? महाराज बोलतात उत्तम व्यवहाराने मिळवा. ज्ञानोबरायचं काय बोलले माहिती का? म्हणून स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेसी. कसं मिळवायचं, किती द्यायचं आणि किती भोगायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. ऐका, आजपर्यंत नाव त्यांचंच मोठं झालं किंवा मोठेपणा त्यांनाच मिळला ज्यांनी जीवनामध्ये परोपकार बाळगला. निसर्ग आपल्याला शिकवतोय. निसर्ग, वाहत्या नदीचं पाणी कधी नदी पिली नाही. झाडाला किती फळं आली म्हणून एकही फळ झाडाने खाल्लेलं नाही. आणि कितीही सुगंध येतोय म्हणून तो सुगंध कधी फुलाने घेतला नाही. कारण त्याला माहिती आहे हे मी जगाला देतोय म्हणून लोक माझ्या जवळ येत आहेत. जळण खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा, त्याने गोडी निवडली. महाराज बोलतात ठेवा द्यायचा आहे ना, ठेवा द्यायचा आहे ना, फक्त धनाचा देऊ नका. त्या धनाला संस्काराची कुठेतरी जोड असू द्या. महाराज बोलतात आम्हाला सुद्धा धन दिलं, आमच्या घरच्यांनी आम्हाला सुद्धा धन दिलं. पण ते धन नुसतं धन नव्हतं, ते धन महाधन होतं. महाधन कळतंय ना तुम्हाला? महाधन 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 म्हणतोय मी. त्या गोण्या होत्या पहिलं ते नाही, खताच्या गोण्या असायच्या, त्याच्यावर महाधन लिहिलेलं असायचं. ते महाधन तुम्ही आणायचा, धनाधन टाकायचा, त्याचं बोलत नाही मी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन, हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन, हे उपाय लाभाचे. महाराज
महाराज बोलतात आम्हाला ते धन दिलं म्हणून मी तुम्हाला म्हटलं महाराजांना सुद्धा वाडवडिलांकडून ठेवा मिळाला नाही असं नाही. महाराजांनी तो ठेवा दोन पद्धतीने मांडलाय बरं का. तुकाराम महाराज बोलतात माझ्या वाडवडिलांनी मला जो ठेवा दिला तो कोणता आहे ऐका. महाराज बोलतात तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. काय ठेवा. महाराज बोलतात संत सेवा हाच मला दिला होता ठेवा. आणि ऐका संत सेवेचा संस्कार संत सेवेचाच काय सेवेचा संस्कार ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये वाद पटकन होत नाहीत हे लक्षात घ्या बरं का. संस्कार मात्र सेवेचा असावा लागतो. वचन मागितलंय सावत्र आईने म्हणून रामप्रभू जात आहेत वनवासाला. मी पत्नी आहे अर्धांगिनी आहे पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता म्हणून सीता माता जात आहेत वनवासाला. वहिनी आणि दादा जर जात असतील तर त्यांची सेवा करायला मला गेलंच पाहिजे या भूमिकेतून जात आहेत कोण लक्ष्मण. हे सगळे गेल्यानंतर आता ज्या भरताला राजगादी मागितली तो भरत आजुळी गेलेला ज्यावेळेस येतोय आणि त्याला हे सगळं चित्र कळतंय त्यावेळेस तो विचार करतोय राजगादी मला जरी मिळाली असली तरी त्या राजगादीचा उपभोग मी घेणार नाही. एक वेळ त्या राजगादीवरती मी राम परमात्म्याच्या पादुका ठेवून मी त्याची सेवा करील पण मी भांडणार नाही. हे ऐकायलाच बरे हे ऐकायलाच बरे. 8 दिवसापासून झाली रणधुमाळी सुरू आता 2 महिने चालणार आहे. सत्तेकरचाच नाही सत्ता मिळूनही भरत स्वीकारायला तयार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या सत्ता ही मदिरेसारखी असते. ज्याच्या हाती असते ना त्याला उन्मत्त बनवते आणि ज्याच्या हाती नसती ना त्याला वेड बनवते वेड. म्हणून हाती गेलेली सत्ता मिळवण्याकरता काय करतील त्याचा भरवसा नाही. विठाला 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 विठाल 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 विठाल. मी तुम्हाला संस्कार सांगत होतो. संस्कार कोणते असू द्या बरं का. संस्कार सेवेचे असू द्या संस्कार परमार्थाचे असू द्या संस्कार नीतिमूल्याचे असू द्या केलेले संस्कार कधीच वाया जात नाही. अरे मित्राने मित्राचं कौतुक करावं याच्यात काय नवलंय. मित्राचं कौतुक शत्रू जर करत असेल तर निश्चितपणे त्याचा व्यवहार तेवढा चांगला आहे हे समजून घ्या. लाल महालामध्ये हल्ला चढवला. सगळ्यांना लाल महाल माहिती आहे. आपण पुणेकर आहोत शहरात राहत नसलो तरी. लाल महालावरती हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये शाहिस्ती खानाची 3 बोटं छाटली गेली. मरणाच्या भीतीने जिकडं तिकडं पळायला लागले. आता जगायचं कसं प्रश्न पडला कारण कळून चुकलं होतं. हल्ला अचानक झालाय. शाहिस्ती खानाची 3 बोटं छाटली गेलेली आहे. जीव वाचवण्याच्या भूमिकेतून प्रत्येक जण पळतोय कुणी लपतोय आणि त्याही स्थितीमध्ये एक स्त्री येते आणि शाहिस्ती खानाला बोलती ए माझी मुलगी तुझी भाची कुठं दिसायला तयार नाही. तो शाहिस्ती खान बोलतोय ए इकडं तिकडं बघ. या भीतीने कदाचित कुठंतरी ती लपली असेल. ती बोलती मी सगळीकडे पाहिलं पण मला कुठंच दिसायला तयार नाही. कदाचित या शिवाजीच्या मावळ्यांनी काहीतरी नको ते उपद्रव केलेला दिसतोय. हे शब्द कानी पडले आणि तो शाहिस्ती खान बोलतोय खामोश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आणि त्यांच्या मावळ्याविषयी एकही शब्द नको तसा काढायचा नाही कारण मला खात्री आहे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे दुसऱ्याच्या आई बहिणीच्या पदराला कधीही हात लावणार नाही.
हे उद्गार कोणाचे आहेत? शाहिस्ते खानाचे आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, मित्राने आपलं कौतुक करावं याच्यात नवल नाही. आपला स्वभाव, आपलं वागणं, आपलं वर्तन एवढं चांगलं असावं, शत्रूंनी सुद्धा आपलं कौतुक करावं. जो आपल्या सोबत राहतो ना त्याला गर्व वाटावा की मला याच्या संगतीत राहायला मिळतंय, आणि जो आपल्यापासून लांब जातो ना त्याच्या वाट्याला फक्त पश्चाताप यावा. एवढं आपलं जगणं चांगलं असावं. पश्चाताप झाल्यासारखा बोलला होता तो. म्हणजे सुरुवातीला पश्चाताप झाला, पण त्याने विचार केला शत्रू असला म्हणून काय झालं. आपण म्हणतो ना, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. घ्या तेच उदाहरण इतिहासातलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता औरंगजेबाच्या कानी आली, आणि औरंगजेबाच्या कानी आल्यानंतर दोन्ही गुडघे खाली टेकवले, दोन्ही हात तो वर करतोय आणि वर पाहून बोलतोय, अल्लाह तेरी जन्नत के दरवाजे सब खुले रखना. विश्व का सबसे बड़ा योद्धा आ रहा है जिसने अपने मां बहन का क्या, हर एक स्त्री का इतना आदर किया है, उसका जैसा दिलदार योद्धा मैंने आज तक नहीं देखा. कुणाचे उद्गार थे? हे शत्रूचे. हे उद्गार सहजासहजी बाहेर पडत नाही. तेवढं वर्तन चांगलं असावं लागतं, तेवढा संस्कार चांगला असावा लागतो. महाराज बोलतात, तो संस्काराचा ठेवा मिळाला, तो सेवेचा मिळाला. माझ्या घरी सुद्धा भरपूर धन आहे. बोलले महाराज, आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके. हे आपल्या लौकिक धनाला अनुसरून बोलले. पण महाराजांचं धन सांगू का? धन घरी पांडुरंग, 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 धन घरी पांडुरंग. अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग. अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, पांडुरंग. महाराज स्वतःचं धन सांगतायत, धन घरी पांडुरंग. आणि मग महाराजांना विचारूया, महाराज हे धन तुम्हाला दिलं कुणी? तुम्ही म्हणताय ना धन घरी पांडुरंग. महाराज बोलतात, हे धन मी कमवलेलं नाही, हे मी नाही कमवलं. माझ्या वाड वडिलांनी मला ते कमवून दिलेली मिराशी, म्हणजे हे आहे धन. माझ्या वडिलांची मिरासी का देवा, 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 हे माझ्या वडिलांची मिरासी का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला
उपवास पराने राखीला दारवा उपवास पराने राखीला दारवंडा उपवास पराने राखीला दारवंडा माझ्या वडिलाची मीराची गादेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरा माझ्या वडिला मीराची गादेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरा महाराज बोलतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. मला हे जे मिळले ना देवा, आई करतोय तुझी चरण सेवा, पण हा आहे जुना ठेवा. किती जुना आहे. महाराज बोलतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. आता ऐका, प्रत्येकाला वडील आहेत 5. नीट ऐका, प्रत्येकाला वडील किती आहेत? मी सांगितले ना, सांगितले तेच तुम्हाला विचारतोय. प्रत्येकाला वडील किती आहेत? 5. का गावरान बोलू? प्रत्येकाला बाप किती आहे? 5. अहो जन्म देणारा आता अचानक बोलते, आठवलं तेवढं सांगतो. चला, एक जन्म देणारा, एक सांभाळणारा, एक संस्कार करणारा, एक श्रीगुरु, आणि एक आहे साक्षात जगन्नियता परमात्मा. झाले किती? सांगितले मी 5. आकडा आला ना 5च्या बरोबर. प्रत्येकाला बाप किती आहे मग? 5. भांडणात जर कोणी म्हणला तू 2 बापाचा आहे, तर चिडायचं कारण आहे का? उलट त्याला सांगायचं, येड्या तू तरी 2 बापाचा म्हणलाय. पण बोलताना कसं बोलायचं ऐका ना आधी. तू तरी म्हणलाय मला 2 बापाचा, पण तुला सांगतो शहाण्या, माझ्या सहित तू 5 बापाचा आहे. असं पुढच्याला ऐकवायचं. मी 5 काय सांगितले? बाप. मी आई सांगणार, सांगतोय काय तुम्हाला? नको तिथं आई सांगायचं मी काय कारण आहे का? तुम्ही बलतीकडे जाऊ नका. बलतीकड ही नेहमीचीच असल्यामुळे कोणच्या राणाला धरत्यात लगेच फाळ लावत्यात. मी बाप सांगितलंय तुम्हाला. पण ऐका, 2 परंपरा सांगतो तुम्हाला. एक आहे तो विद्यावंश आहे, आणि दुसरा आहे तो रक्तवंश. विद्यावंशाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. सगळा अभंग पाहून घेतो. विष्णूने उपदेश केला. महाराज काय अभंग आठवतोय का? नाही ना, माईक आठव. विष्णूने उपदेश केला व्यासांना, व्यासांनी केला ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने केला नारदांना, नारदांनी केला राघव चैतन्य केला केशव चैतन्याला, आणि केशव चैतन्याने उपदेश केला जगद्गुरु तुकाराम महाराजांना. आता घ्या, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा ही सांगितली तुम्हाला विद्यावंशाची परंपरा. आता रक्तवंशाची परंपरा सांगतो. जिथपासून इतिहास उपलब्ध आहेत ना, ते आहेत विश्वंभर बाबा. 20-25 मिनिटाच्या दृष्टांत आहे, पण मी तो सांगत बसणार नाही, फक्त नावं सांगतो तुम्हाला मी. मूळ पुरुष आहेत ते विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबांना आहेत 2 मुलं, हरी आणि मुकुंदा. त्या काळामध्ये शत्रुपक्षाचं परचक्र आलं, आणि त्या परचक्रामध्ये ही दोन्ही मुलं मारली गेली. पैकी आपला पती वारला या भूमिकेतून 2 स्त्रिया निघाल्या होत्या सती जायला, पण मुकुंदाची पत्नी सती गेली, हरीची पत्नी सती जाऊ दिली नाही, कारण तिच्या गर्भामध्ये वंशाचा वेल वाढत होता. आता तिथून पुढे आकडा आहे का? विश्वंभर बाबाचे चिरंजीव हरीचा विठ्ठलचे पदाजीचे शंकराचे कान्होया, आणि कान्होबाचे बोल्होबा, आणि बोल्होबारायांचे जगद्गुरु तुकाराम महाराज. झाले का 8? कुणी मोजल्यात म्हणून?
महाराज बोलतात ही आहे माझी विद्यावंशाची परंपरा, आणि मी दुसरी सांगितली ती महाराज बोलतात ही आहे माझी रक्तवंशाची परंपरा. खरं तर आता शास्त्र सांगतं नेमकं वडील कोणाला म्हणायचं, नीट ऐका. गाथा ज्ञानेश्वरी काय सांगते तुम्हाला सांगतो. गाण्याचं भांडवल काय माझ्याकडं नाही, तुम्हाला लागली त्याची सवय. ज्ञानोबराय सांगतात वडील कुणाला म्हणायचं. परिश्रुती स्मृतीचे अर्थ, परिश्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील ते. शास्त्राने नीतीने जी तत्व सांगितली ती नीती तत्व अंगीकारून अनुष्ठानून त्याचं आचरण करून पुढच्या पिढीला जे देतात ते वडील, हे लक्षात घ्या. आणि त्या वडिलांच्या परंपरा जर सत्कृत्याच्या असेल तर त्या आपण चालवल्याच पाहिजे. नाही तर आजा पेत होता ग्लासानी, पोर लागलं बाटलीनी, आणि नातवानी घेतली किंड. ही दुधाची नाही सांगत मी तुम्हाला, लय कशाला उघड बोलायला होता. पुढे शूटिंग चालू आहे. महाराज बोलतात परंपरा कोणची ती समजून घ्या. महाराज बोलतात माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. मग आता परिस्मृती श्रुती स्मृतीचे अर्थ ही परंपरा सांगतोय मी तुम्हाला. कोण आहे या परंपरेमध्ये? महाराज बोलतात आदिनाथ शंकर, नारद मुनीश्वर, शुका ऐसे थोर अनेक नाही. ही झाली कोणती? ज्ञानवंशाची परंपरा. म्हणून महाराज जे बोलले ना, तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, याला कारण ते. महाराज बोलतात ऐक देवा, ही सेवा माझी आजची नाही. मी म्हणतोय ना तुला, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा ही सेवा फार जुनी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराज बोलतात हा जो आम्हाला भोगवटा घालून दिलाय ना, भोगवटा 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 कळतो ना, भोगवटा म्हणतोय मी का भोगवटा एक भोगवटा दोन असं फार चिरफाड करून सांगू तुम्हाला. महाराज बोलतात हे सगळं आम्हाला दिले, याचं कारण जर काय असेल ना, एकच कारण होतं, जीवनात धन कशाला म्हणायचं ते त्यांना कळालं होतं. विठाला 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 विठाला. महाराज बोलतात हे धन आम्हाला दिलंय. मग आता एक लक्षात घ्या, एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एका पिढीने आपल्याला मिळालेलं धन, आपण कमवलेलं धन, आपण वाढवलेलं धन पुढच्या पिढीला संक्रमित करायचं असतं. पुढच्या पिढीला संक्रमित करायचं असतं. संक्रमित होऊन जे धन आपल्याला मिळालं त्याचं संरक्षण करायचं असतं. आणि जेवढं संरक्षण करता येईल तेवढं संरक्षण करत असताना होईल तेवढं त्याचं संवर्धन करायचं असतं. या तीन भूमिका लक्षात घ्या, संक्रमण, संरक्षण आणि संवर्धन. महाराज बोलतात हे धन आम्हाला जे दिलं ना, या धनाचं आमच्या बापजाद्यांनी संक्रमण तर केलंच केलं, संरक्षणही केलं आणि संवर्धनही केलं. हे कशाच्या बळावर केलं असं जर कोणी विचारत असेल तर महाराज त्याचं उत्तर देतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. उपवास पारणे, उपवास पारणे, उपवास पारणे, राखीला दारवंट. 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 उपवास पारणे, उपवास पारणे, उपवास पारणे, उपवास पारणे, राखीला दारवंट. उपवास पारणे, उपवास पारणे, उपवास पारणे, राखीला दारवंट. उपवास पारणे, उपवास पारणे, उपवास पारणे, राखीला दारवंट. केला भोगवत
केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला केला भोगवटा आम्हाला उपवास पारणे उपवास पारणे उपवास पारणे राखीला दारवटा उपवास पारणे उपवास पारणे उपवास पारणे राखीला दारवंट उपवास पारणे उपवास पारणे राखीला दारवंटा उपवास पारणे उपवास पारणे उपवास पारणे राखीला दारवंटा हा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा केला भोगवटा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला महाराज बोलतात उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. आता महाराजांनी व्रत वैकल्य कोणती केली, त्यांच्या पूर्वपार पिढीने कोणती व्रत वैकल्य केली, याचा जर विचार केला तर महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थ व्रत. मी फक्त व्रत शब्दाकरता बोलतोय. हे व्रत केलं कसं? महाराज बोलतात व्रत एकादशी करीन उपवास नाही म्हणलं, करीन उपवासी. आता जी एकादशी येणार आहे ना, आता मार्गशीर्षातली वद्य एकादशी जी येते ना सोपन काकांची सासवडची, ते एकादशीला आहे ना निर्जला एकादशी म्हटली. निर्जला शब्द कळतोय ना, निर्जला. पाणी सुद्धा प्यायचं नसतं, त्याला म्हटलंय निर्जला. आणि आपली कशी चलती? निर्लज्जा. नुसतं खात राहणे, त्यात कोणी डोकं चालवलंय. पुन्हा एक प्रघात पाडलाय पहा, दिवसभर चारा. तो काही न करी म्हणतात एकादशी धरा. मग आता शिकवण जर अशी झाली तर कशाला ते उगत ताण देईल पोटाला. महाराजांनी शब्द वापरलाय पहा. महाराज बोलतात उपवास पारणी राखीला दारवंटा, आणि हे सगळं केलं केवळ आमच्या करता, केला भोगवटा आम्हा लागी. आता पारणी काय आहे? आपण म्हणतो ना पारणं सोडलं. पारणं 12 महिन्याच्या 24 एकादशी दुसऱ्या दिवशी सोडणं, एकादशीचा व्रत सोडणं, त्याला पारणंच म्हटलंय. पण पुन्हा वेगळी 5 पारणं, वेगळी म्हणजे मी वेगळं सांगत नाही, अजून 5 आहे. पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती राम नवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमात्म शिवरात्री. ही 5 पारणं सांगितलेली. आजपर्यंत ही पारणं आमच्या वाडवडिलांनी केली देवा. आणि ही पारणं फक्त त्यांनी केली असं नाही, मग ती पारणं मी सुद्धा केली. म्हणून महाराज बोलतात वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. या अभंगाच्या पूर्वपदावर येतोय. मी सुरुवातीला बोललो होतो की जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाशी भांडतायत बरं का. हे भांडण आहे तुकाराम महाराजांचा. हा अभंग म्हणजे आता अर्थ लावणारा भांडकुदळ असेल तर तो तसाच अर्थ लावणार आहे. पुढचं बोललंच पाहिजे का? मग मी भांडतायत तुकाराम महाराज, भांडतायत. भांडणाचं भांडवल सांगतो तुम्हाला. भांडणाचं भांडवल, भांडणं करत असताना नफ्या तोट्याचा विचार करायचा नाही. हे ठरवून काय मिळवता येतं का भांडणात? भांडणं करताना नफा तोट्याचा विचार करायचा नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भांडणं करताना दुसरं भांडवल आहे शिव्या. फक्त माझ्या पाठ नाही व्हाव्या, नाही तर ज्ञानेश्वरीतलं सांगतोय मी तुम्हाला, हे वेगळं नाही सांगत. भांडणाला काय लागतंय? शिव्या. किती शिव्या असाव्यात? मी म्हणतोय 10 मिनिट एखादा शिव्या देत राहिला ना तर पहिली शिवी परत येता कामा नाही.
एवढ्या शिव्या तरी त्याच्याकडे असल्या पाहिजे तर त्यांनी भांडावं. नाही तर बळेविने शक्ती बोलू नये, तोंड घेऊन पुढं चाललं, तोंड सुजून मागं आलं. दुसरं काय झालं? तुकाराम महाराज लाच काढतायत, भांडतायत आज देवाबरोबर. का बरं? महाराज बोलतात, लाज येते मना तुझा म्हणविता दास, म्हणविता दास, गोडी नाही रस बोललिया सारखी, गोडी नाही रस बोललिया सारखी. माग म्हणायची चालला. लाज येते मना तुमचा म्हणविता दास, म्हणविता दास, गोडी नाही रस बोललिया सारखी, गोडी नाही रस बोललिया सारखी. महाराज म्हणतात, अरे लाज वाटायला लागली तुझ्या बरोबर राहून. आता ही बोलणं काय लय गुढीतलंय का? लाज वाटायला लागली तुझ्या बरोबर राहून. ऐक, म्हणून मी तुला सांगतोय, वंश परंपरा दास मी अंकित, आणि एवढी सेवा करून जर कदाचित तू दूर लोटत असेल ना, तर मी आज तुला सांगतो, लाज माझी नाही, लाज तुझी जाणार आहे. आणि जर लाज तुझी जाणार असेल तर बिनलाज्या काय करायचं ते तू ठरव. तुम्ही म्हणता लाज का काढली? याचं कारण सांगतो तुम्हाला. मोठ्या माणसाला सगळं चालतं पण त्याची लाज काढलेली चालत नाही. मोठ्या माणसाचं म्हणतोय मी, म्हणजे ज्याला लाज वाटते अशा मोठ्या माणसाविषयी बोलतोय मी. पुढचं बोललंच पाहिजे लोय मी. ज्याला लाज वाटते अशा मोठ्या माणसाविषयी मी बोलतोय, बिनलाजाविषयी नाही. त्याला प्रमाण देणारे टोचून घ्यायचं नाही अजिबात कुणी. महाराज बोलतात, मला चांगलं माहिती आहे काय, तुझी लाज काढली ना की मग तू जाग्यावर येतो. आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा, धावे भक्ताची या काजा, धावे भक्ताची या काजा. आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा, धावे भक्ताची काजा, धावे भक्ताची काजा. मला माहिती तुझी लाज काढल्याशिवाय तू धावून येत नाही. म्हणून तुकाराम महाराज बोलतात काय, तुका मोकलिता लाज कोणा, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडली गवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, हरिनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की तोबार खुमाई, 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 तोबार खुमाई.
जगद्गुरु तुकाराम महाराज आज देवाशी भांडताना बोलतात, ऐक देवा, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, हे आम्हाला धन मिळाले ते संवर्धन कसं केलं असं म्हणत असतील ना. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. म्हणून मी तुला देवा सांगतोय, मी आजकालचा भक्त नाही, आजकालचा भक्त नाही. आला सप्ताकी घातली माळ आणि आलं इलेक्शन की कालडी माळ. मी आजकालचा भक्त नाही रे बाबा. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. तुका म्हणे देवा, जुनाट हे माझी सेवा. अशी माझी सेवा आहे आणि नुसती सेवा नाही, त्या सेवेचा मला स्वाभिमान सुद्धा आहे. उरका उरका घ्या ठेवून. उशिरा झालेले 20 मिनिटं मी 20 मिनिटं घेऊनच बंद करणार. विठाला 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 विठाला. ऐका, वडिलांचं वर्षश्राद्ध होतं. या भूमिकेतून हा अभंग निवडला होता, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. पण आता कायमच तुम्ही वर्षश्राद्ध ऐकताय. कोण सुरुवातीपासून ऐकतं, काही शेवटच्या अर्धा तासात का होईना पण ऐकावं लागतं, बरोबर ना. पण ऐकत्या. आता ते तुम्ही कायम कीर्तन ऐकत आलेला आहात. थोडं संप्रदायाच्या परंपरेने कीर्तन असल्यामुळं आईबापाची गाणी म्हणायची, मग माणसं रडवायची, मग म्हणायचं लय भारी कीर्तन झालं. बाकीच्यांनी असल्या भानगडीत आम्ही पडत नाही. मुळात सकाळचा मला टाईमच नसतो. 15 वर्षात माझं पहिलं कीर्तन आहे वरवणमध्ये. सकाळचा लाडच करीत नाही, आपल्याला जमतच नाही, वेळ नाही, त्याच्यामुळं तो गोंधळ मी घालतच नाही. पण गेल्या वर्षी घटना झाल्यानंतर त्यांनी 3ऱ्याच दिवशी मला सांगितलं, 10वा दिनेश महाराजांना सांगणार आहे, वर्षश्राद्ध तुम्हीच करायचे, ह्याच्यात बदल होणार नाही. थोडं वाईट वाटलं, आज शनिवार आहे ना, रजा रजा म्हणून वाईट वाटलं. म्हणलं होईल साज्या, कारण आज तशी बी काय नाही माझ्या. यांना नाही कळायचं. तुम्हाला कळलं ना. हा, यांना मालकाला कळलं. चला विठाला 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 विठाला. ऐका, लक्ष द्या. मी सुरुवातीलाच बोलून गेलो की बाप नावाचं एक पात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये विधात्याने एक निर्माण करतानाच या भूमिकेतून केलेले. तसा विचार केला तर विधाता स्वतःहून बोलतो, पिता हमस्य जगता माता धाता पितामह. मी जगताची माता आहे, मी जगताचा पिता आहे. पण नाही त्याला प्रत्येकाच्या दारापर्यंत जाता येत. त्याची कार्य जी पालनाची आहे ती पालन तत्व म्हणून त्याने बाप निर्माण केला आणि रक्षण करता म्हणूनही त्याने बापच निर्माण केला. थोडक्यात आईबाप निर्माण केले आपण असं म्हणूया. म्हणून आजही आपण पाहतोय, मला सुरुवातीलाच प्रमाण आलं होतं पण पुन्हा जाणीवपूर्वक मी घेतोय, आज तागायत बाप नावाच्या पात्राची जी उलघाल असते ना ती केवळ लेकरांकरता असते. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपली करवंडी वाळवणी, आपली करवंडी वाळवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी, एकाएकी केला मिराशीचा धनी. महाराज बोलतात, त्याने किती इस्टेट कमवू द्या, किती इस्टेट कमवू द्या, पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचा शेवटचा श्वास हीच एकमेव पावती असती की जी इस्टेट आपोआप तुमच्या नावावर होती. म्हणून महाराजांचे शब्द आहेत, एकाएकी केला मिराशीचा धनी. मला वाटतं कोणाचा श्वास शेवटचा कोणताही सांगता येत नाही. तो जातो, तो एकाएकी जातो आणि एकाएकी त्याचा श्वास गेला ना
की सगळी संपत्ती ही लेकराच्या नावावरती होत असते. सगळी पुराणातली उदाहरणं पहा, लौकिकातली उदाहरणं सांगाय मला इंटरेस्ट नाही. सगळी पुराणातली उदाहरणं पहा, मग तुमच्या लक्षात येईल. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या लेकरांच्या वाट्याला दुःख येऊ नये याच्याकरता धावपळ करणारा बाप तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळेल. पण आपल्या लेकरांच्या वाट्याला आलेलं दुःख, त्या दुःखाला कारणीभूत केवळ मी आहे हे ज्या दिवशी त्याला कळतं ना, त्या दिवशी आपल्या लेकराला ते दुःख सहन होईल का, या भूमिकेतून बाप मेला या भारत देशाचा. ज्या दिवशी दशरथ राजांना कळून चुकलं की आता केवळ रामाला वनवासाला पाठवण्याकरता कारणीभूत मी ठरतोय, त्या दिवशी दशरथ नावाचा बाप आपल्या लेकराला जो राल महालात लोळला खेळला, त्या लेकराला आता वनवासाचं दुःख सहन होईल का, या एकमेव कल्पनेने त्याने आपला प्राण सोडला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, बाप तुम्हाला फक्त लेकरं जगवताना दिसेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तीच लेकरं जगावी याच्याकरता मेलेला बाप सुद्धा या महाराष्ट्रातच तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या वालीत टाकलेल्या 4 लेकरांना पुन्हा सुखाचे दिवस यावेत म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणींनी देहत्याग केला ना, त्या मागची भूमिका केवळ एकच होती की आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये असलेला दुःखाचा अंधकार नष्ट होईल आणि एक ना एक दिवस त्या लेकरांच्या जीवनामध्ये सुखाचा सूर्योदय उदयाला येईल. पण दुर्दैवाने ते घडू शकलं नाही. व्यवहारही पाहतो पहा आपण, व्यवहारही आपण पाहतो, बऱ्याच वेळा असं घडतं, शाळेमध्ये सहलीची सूचना निघाली की लेकरू बापाकडे नाही जात. आता ज्ञानेश्वरीतलं नाही सांगत, तुम्ही सगळे बाप म्हणूनच बसलाय माझ्या पुढं. ते कोणाकडे जातं? आईकडे जातं आणि आपलं दुःख व्यक्त करतं. म्हणून मी काय बोलतोय ते लक्ष देऊन ऐका. आई नावाची बँक अशी आहे जिथं लेकरू जाऊन आपलं दुःख व्यक्त करतं आणि तिच्या खात्यावरती जमा करून मोकळं होतं. कारण त्याला माहिती आहे, बाप नावाचं याच घरात क्रेडिट कार्ड असे, त्याच्या खात्यावर काही नसू द्या, पण आपल्या लेकराकरता पाहिजे तेवढा पैसा उचलेल आणि लेकराकरता व्याज भरायला तो तयार होईल. तुकाराम महाराज सहज नाही बोलले. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. याला कारणच आहे ते पहा. महाराज बोलतात, केवळ आणि केवळ लेकरांकरता जे जगतात ना, त्यांचं नाव आहे माय बाप. विठाला विठाला विठाला. म्हणून महाराज बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात वाट्याला आलेले जे मायबाप आहे ना, ती जर देवाचीच रूप असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही घराचा उंबरा ओलडून मंदिरात दर्शनात जाताल ना, त्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या मंदिराच्या कडे पावलं टाकत असताना आपण ज्या घराचा उंबरा ओलांडला, त्या उंबऱ्याच्या आत सुद्धा आपले 2 देव आहेत, ज्याचं नाव आहे माय आणि बाप. विठाला विठाला विठाला. कदाचित प्रसंग सांगत बसलो तो वेळ जाईल, म्हणून मी जाणीवपूर्वक बोलतो. आजच्या स्थितीला वाडवडिलांचं कर्तव्य जर कोणतं असेल ना, तर चांगल्या सत्कृत्याच्या परंपरा आपण पुढच्या पिढीला घालून दिल्या पाहिजेत, की ज्या सत्कृत्याच्या परंपरा जोपासण्यामध्ये त्यांना स्वाभिमान वाटला. धर्म म्हणजे वेगळं काय? ज्ञानोबारांना विचारा ना. हे जगाच्या दाखल्यावर येणारे धर्म सगळेच राहू द्या, मी आता कोणाचंच नाव घेत नाही. ज्ञानोबराय बोलतात, धर्म कशाला म्हणतात माहिती का? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची येरा अनुष्ठिती सामान्य सकळ. महाराज काय परंपरा होती, तुकोबराय परंपरा सांगतात ना, वंश परंपरा दासमी अंकित. माझ्या वाडवडिलांनी मला एवढी उज्ज्वल परंपरा घालून दिली, त्या उज्ज्वल परंपरेचा मला स्वाभिमान आहे. तुकोबरायांच्या आरतीला पालखी तळावर ज्यावेळेस पालखी येते त्यावेळेस एक अभंग रोज म्हणला जातो पा. देवा देवा ही माझी मिराशी, देवा ही माझी मिराशी, ठाव तुझे पायापाशी.
मला पुढचं चरण महत्वाचे, याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. जतन का करील? महाराज बोलतात हे सहजासहजी नाही मिळालेलं. मग वाडवडिलांनी त्याकरता जीव दिलाय, जीव, आणि हा ठाव आमच्या हातीत आणून दिलाय. हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. परंपरा सामान्य समजू नका. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, पुढच्या पिढीला देताना परंपरा चांगल्या द्यायला शिका, की ज्या परंपरा मिरवत असताना तुमचं नाव निघलं पाहिजे. अर्ध्या पाऊण तासाचा प्रसंग आहे, पण 5 मिनिटात मांडणार आहे. पूर्ण प्रसंग सांगण्यात मलाही स्वारस्य नाही, आणि तुमच्या तो माहितीतला आहे. विठाला विठाला ऐका, लक्षात आलं, सवतीच्या मुलाला राजगादी दिली जाते हे तिच्या लक्षात आलं. काय करावं तिला कळेना, पण पुन्हा तिला भेटली तिची मंथरा. दासी होती बरं का ती. मंथरा कोण होती? दासी होती, अयोध्येतली नव्हती ती. आज लय नुसतं बघतो मी, त्याच्यामुळे मग जवळ कीर्तनच करायला नको वाटतं. पुन्हा एखादा म्हणतं का रोजचं तेल, मग एवढं काय दाखवायचं कारण होतं का? विठाला 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 विठाला. अयोध्येमध्ये बातमी जाहीर झाली, रामांना राज्याभिषेक होणार आहे. ही वार्ता म्हणता म्हणता वाऱ्यासारखी सगळ्या अयोध्येत पसरली आणि सगळ्या अयोध्यावासियांना आनंद झाला. पण त्याच वेळेला एक पात्र मात्र असं ठरलं की ज्या पात्राने अगदी दुधात मिठाचा खडा टाकावा तसा खडा टाकला. त्याचं नाव आहे मंथरा. मंथरा रामायणात होती असं समजू नका, कळलं तर पहा. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हा आहे दशरथ. 5 आणि 5 10. आता यादी सांगत बसत नाही मी. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय हा आहे दशरथ. या दशरथाशी संग केलाय दिह नावाच्या कैकईने. पण त्या दिहाने एक गोष्ट लक्षात ठेवायचं, काय? सोबत आलेली मंथरा तिला आतमध्ये येऊन द्यायची नाही. त्या मंथरेने एकदा तुमच्यात प्रवेश केला की तुम्ही रामसुखापासून वंचित झाला. हे कळलं तर बरं होईल. आणि बरं का, यांना सांगतो ना, यांना प्रत्येकाच्या उमऱ्यात मंथरा येतीच. प्रत्येकाच्या उमऱ्यात मंथरा येते. तुमचं काम एकच आहे, उमऱ्यात आलेली मंथरा घरात घ्यायची नाही. उमऱ्यात आलेली मंथरा जर घरात घेतली तर ती मंथरा आपल्या नावाची एवढी बदनामी करती, पुन्हा आपलं नाव इतिहास जमा होतं. म्हणजे मी म्हणणार नाही बसलेल्या कैकईला सांगतोय असं नाही माझा दावा. माझं बोलणं समजून घ्या. मंथरा आली, ती मंथरेने तिचे कान भरायचे ते भरले. आणि मंथरेने कान भरल्यानंतर तिच्या लक्षात आलं 2 वर आपले शिल्लक आहेत, ते 2 वर आता आपण मागून घ्यायचे. म्हणून 2 वर मागायचे, म्हणून ती आता कोपवनामध्ये जाऊन पहुडली. कोप भवन कळतं का? कोप भवन. आता हे 1 RK नाही कळणार, रूम किचनला कळणार नाही, 1 BHK ला कळणार नाही. पूर्वी मोठ्यांच्या बायका रुसल्यावर एका खोलीत जाऊन बसायच्या. त्या खोलीत बायको दिसली की समजायचं मॅडम रुसल्या. आता रूम किचनवाल्यांनी कुठं काय टेरेसवर जावं का? फक्त ऐकून घ्या, आता ज्यादा डोकं चालू नका. कळून चुकलं. ज्या अर्थी ती कोप भवनामध्ये आहे त्या अर्थी निश्चितपणे ती रुसलेली दिसती. आणि मग विचारतात, अरे काय झालं नेमकं? सगळी अयोध्या आनंदात आहे आणि तू एवढी दुःखात का? त्याच वेळी ती बोलती, थांबा, नेहमी सारखं गोड बोलू नका. माझे 2 शिल्लक वर आहेत, ते 2 शिल्लक वर मी तुला मागणार आहे. दशरथ बोलतो, राहू दे ग, मी विसरभोळा आहे, मी विसरभोळा आहे. याचा अर्थ मी असं म्हणत नाही तू वर मागू नये. झाली आठवण तर तू खुशाल माग. आणि ऐक, मी एवढा आनंदात आहे, 2 नाही 4 वर मागितले तरी मी तुला द्यायला तयार आहे. ती काय बोलती माहिती का? सुनहू प्राणप्रिय भावत जी का. शब्द असे वापरलेत, सुनहू प्राणप्रिय. ऐका पतिराज, तुम्ही प्राणप्रिय आहात. दुर्जनाचं बोलणं कसं असतं ऐका. म्हणताना काय म्हणती? तुम्ही प्राणप्रिय आहात. आणि बोलणार असं आहे, कदाचित बोलल्यानंतर ज्याला प्राणप्रिय म्हणती त्याचं प्राणोत्क्रमण सुद्धा होऊ शकतं. मग प्राणप्रिय म्हणणाऱ्याला अर्थ राहतो काय?
म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तोंडावर गोड आणि मनात खोड अशा मतलबी माणसापासून सावध राहिलं पाहिजे. ही माणसं आपल्या बरोबर राहतात, आपल्याशी गोड बोलतात आणि आपलाच कधी काटा काढतात ते कळून देत नाही. तसंच झालं सुनहू प्राणप्रिय भावत जी का. काय हवंय मागतानी तिने हुशारी केली. काय भरताला राजगादी हे अगोदर मागितलं आणि रामांना वनवास नंतर बोलली ती. का बरं? कारण तिलाही चांगलं माहिती होतं, मी जर कदाचित रामांना वनवास अगोदर मागेल तर भरताला राजगादी मागायला हा शिल्लक सुद्धा राहणार नाही. म्हणून तिने ती हुशारी केली. मला पुढचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. वचन आधीच तिने घेतलं होतं. दशरथजी पश्चाताप करतायत व्यक्त. काय करावं, शब्द देऊन बसलोय, आता विनंती करतोय, पण ती माघार घ्यायला तयार नाही. सगळ्या अयोध्येला वार्ता कळली. अयोध्येला वार्ता कळल्याच्या नंतर सगळी अयोध्या तिला येऊन समजून सांगत होती. हे बघ, ऋषीपत्न्या येऊन बोलतात, ऐक एक गोष्ट लक्षात ठेव, राम जर वनवासाला गेला तर कदाचित तुझं कपाळ पांढरं झाल्याशिवाय राहायचं नाही. हे सगळं ऐकतीये तरी त्याच्यावर फरक नाही. तरी तिने हुशारी केली, सगळी वनवासाची कपडे आणली, रामांसमोर मांडली, सांगितलं बघताय काय, तुझ्या बापाचा एवढा जीव आहे, तो तुला वनवासाला जाऊन देणार नाही, कपडे घालून चालायला. राम प्रभू वनवासाला जातात, सोबत सुमंतही जातात. आणि ज्या वेळेस पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर होतो, दुसरा मुक्काम शृंगवेपूर नगरीत होतो. आणि त्या मुक्कामी नगरीमध्ये रामप्रभू एक काम करतात, वडाचा चीक आणतात. चीक आपल्या जटेला लावतात आणि ते वडाचा चीक जटेला लावत असताना आता मात्र तो असणारा प्रधान जो सुमंत आहे आणि जेवढे जवळ होते त्या गुहकाच्या नगरीतले ते सगळे रडतायत. काय अवस्था आहे या राजाची, ज्याला वनवास होणार होता, ज्याला राजगादी मिळणार होती, त्याच्या वाट्याला वनवास यावा. काय काळाचा महिमा आहे. सुमंत समोर येत आहेत आणि सुमंत बोलतायत, रामा मी इथपर्यंत का आलो ते तुला सांगतो. ते उत्तर माझ्या अभंगाशी निगडीत, ते उत्तर सांगणार सेवा संपवणारी. ऐक सुमंता, मी इथपर्यंत आलो याचं कारण असे, दशरथजींनी मला तुझ्या बरोबर लावले याचं कारण असे, त्यांनी सांगितले 4 दिवस प्रतिकात्मक वनवासामध्ये फिरा. ज्याने वनवासाचं वचन घेतलंय ना तो दशरथ आता सांगतोय, ज्याने वचन दिले तो दशरथ सांगतोय, प्रतिकात्मक रित्या वनवासामध्ये 4 दिवस फिरा आणि पुन्हा निघून या. आणि मग त्यावेळेस राम प्रभू बोलतात, सुमंतजी तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतं का? एका पक्षाला वचन दिलतं, माझ्याच कुळात राजा जन्माला आलता, पक्षाचा जीव वाचवण्याचं वचन माझ्याच कुळातल्या एका राजाने दिलं होतं, तर त्या राजाने स्वतःचं मांस काढून दिलं. शिबिराजा, माझ्याच कुळामध्ये एक राजा असा जन्माला आलता ज्याने स्वप्नामध्ये राज्यदानाचं वचन द्यावं आणि सत्यामध्ये ते वचन उतरवत असताना तो भिकेला लागला, पण त्याने वचन माघारी घेतलं नाही. आणि माझ्याच वंशामध्ये एक पुत्र असा जन्माला आला होता ज्यांनी पूर्वजांच्या उद्धाराकरिता साक्षात स्वर्गाहून गंगा आणली, तो भगीरथ माझ्याच वंशात जन्माला आला होता. मग मला सांगा, त्याच वंशात मी जन्माला येऊन त्या परंपरेला जर माझ्याकडून डाग लागत असेल तर तो डाग लागलेला तुम्हाला चालेल का? वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. थोडक्यात राम प्रभू आपल्या परंपरेला किंमत देतात. तसं तुकाराम महाराज स्वतःची परंपरा सांगतायत, वंश परंपरा दासमी अंकित. म्हणून देवा एक लक्षात घे, स्वीकार कर. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. असो, 10:15 सुरू झालं.
12:15 वाजल्या. माझा टाईम संपलेला आहे. वैकुंठवासी बबनराव बाबूराव पंडित यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी होत असताना पत्नी श्रीमती पुष्पा बबन पंडित, दोन्ही चिरंजीव हरिभक्तीपरायण आदरणीय लक्ष्मण महाराज बबनराव पंडित, श्री संतोष बबनराव पंडित, त्यांच्या 2 सुना, नातू सचिन, नातसून कामिनी, नातू दिनेश गणेश, नात कमल आणि दीपाली अशा या कुटुंबांनी आपल्या कर्तव्य कर्मबुद्धीने आज हा वर्षश्राद्धाचा सोहळा त्यांनी संपन्न केलेला आहे. तदनिमित्त होणारी कीर्तन सेवाही या ठिकाणी पूर्णत्वाला गेलेली आहे. महाराजांनी फक्त मला एक सूचना सांगितली होती की तुम्हाला जेव्हा बंद करायचे त्याच्या 5 मिनिट त्यांना राखीव ठेवा. तो राखीव ठेवून मी थांबलेलो आहे. मातृपूजन होणार आहे. तदनंतर मान्यवराच्या श्रद्धांजली होतील आणि हा सगळा वेळ लक्षात घेता शेवटची चाल कॅन्सल. तुकाराम 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 तुकाराम